2-3 दिवसापूर्वी जो पाऊस झाला, पावसाने जे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याबद्दल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं। आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सरकार शेतकरी विरोधी काम करते, शेतकऱ्यांची कुठल्याही पद्धतीची काळजी घेण्याचं काम नाही, शेतकऱ्याच्या विरोधामध्ये हे सरकार ज्या पद्धतीने काम करते, मला असं वाटतं की शिवसेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलंय। आणि या निवेदनामधून सरकारला एक इशारा देऊ इच्छितो की जर तुम्ही येणाऱ्या आठवड्याभराच्या काळामध्ये जर तुम्ही शेतकऱ्याला जर न्याय नाही दिला तर रस्त्यावर कुठल्याही इथल्या राजकीय नेत्यांना आपण पाय ठेवू देणार नाही, अशा पद्धतीचा इशारा निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्ही दिलेला आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्ह्याचे तिन्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, राज्याचे जिल्हा संघटक एकनाथरावजी पवार साहेब आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आज जे 27 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे आणि गारेची गारपीट झाली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। आणि त्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून एक तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी, हेक्टरी 30,000 रुपये मदत द्यावी। आणि दुसरा एक विषय होता की बाबा जे शेतकऱ्यांचे जे मागच्या वेळेस सुद्धा आपण गारपीट झाल्याच्या नंतर पंचनामे केले पण त्याचे अद्यापपर्यंत पैसे आलेले नाहीत। हे 2-3 विषय घेऊन आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आणि शेतकऱ्यांना जे बँकेमध्ये कर्जामध्ये खाते होल्ड करत आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही माननीय कलेक्टर साहेबांची, RDC साहेबांशी चर्चा झालेली आहे। आणि जर का हे बँकेला त्यांनी निर्देशित नाही केले तर येणाऱ्या काळात शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे। आणि आम्हाला आशा आहे की शेतकऱ्याचं हे सरकार तर पाठीशी नाही आहे पण या शासनानं ताबडतोब शेतकऱ्यांना या मागचे सुद्धा गारपीटीचे पैसे आणि ही जी आज 27 तारखेला गारपीट झाली त्याचे सुद्धा अनुदान ताबडतोब देण्यात यावे एवढी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। जर आम्ही त्यांना विनंती करूनही जर ऐकत नसतील तर नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडू।